नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. बातमीपत्रात नजर टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर. प्रत्येकामध्ये सुप्त गुण दडलेले असतात, तर कोणाचे निरनिराळे छंद असतात. नागरिकांच्या सुप्त गुणांना, त्यांच्या छंदांना मोकळी वाट मिळावी यासाठी सिटी न्यूजनं मंच उपलब्ध करून दिला आहे. सूर बेसुरांचे कलावंतांना आपली कला प्रस्तुत करता यावी यासाठी सिटी न्यूजनं त्यांना मंच उपलब्ध करून दिला आहे. अमरावतीतील सर्वात उंच मंच म्हणजेच शिवटेकडीवर दर रविवारी सूर बेसुरांचे कार्यक्रम घेण्यात येतो. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तुझे ना जाए, जरा पास आओ तुझे ना जाए. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास पटल पटला अरे हो, जरा पास आओ तुझे ना जाए. अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. बाहेर गावाहूनही लोक येथे येतात. शेर शायरी, संवाद, विनोद, संदेश, स्वतःच्या भावना व्यक्त करणे या कार्यक्रमातून होतात. प्रायोजकांकडून उत्कृष्ट कलावंताला पुरस्कार दिले जातात. पाहूया सूर बेसुरांचे कार्यक्रमाची क्षणचित्रे.
कहते थे तेरी राह में नजरों को हम बचाएंगे। वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बचाएंगे। चाहे कहीं भी तुम रहो चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे। ऑल इंडिया कौमी तंजीम अमरावती शहर व जिल्ह्याच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। ऑल इंडिया कौमी तंजीम अमरावती शहर व जिल्ह्याच्या वतीनं मुस्लिम अल्पसंख्याक विकास शासकीय योजना संमेलन व विद्यार्थी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। टाउन हॉल येथे हा कार्यक्रम 2 जुलैला सकाळी 10 वाजता घेण्यात येतोय। पंतप्रधान 15 सूत्री मुस्लिम अल्पसंख्याक विकास कार्यक्रमावर चर्चा व मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आली जनाब मुनाफ हकीम साहब मार्गदर्शन करणार आहेत। स्टेट लेवल पर 16 सदस्य रहते हैं और हर जिला स्तरीय समिति में शायद 7-8 लोग रहते हैं जिला स्तरीय। तो अल्पसंख्याक आयोग में जो आयोग के प्रेसिडेंट होते हैं वो कोई पॉलिटिकल नहीं होते। उनको जो मुस्लिम समाज या अल्पसंख्याक समाज में जो लोग होते हैं उन सभी को उनका देखना है। हमारा मकसद इस प्रोग्राम को हम तंजीम की ओर से काम कर रहे हैं और ऑल इंडिया कौमी तंजीम जो अल्पसंख्याक विकास है, जो हम ये इसमें जो मुस्लिम बच्चों की स्कॉलरशिप है, जिनके जो गरीब बच्चे हैं जिनको इसमें तकलीफें जाती है एडमिशन में, हम एडमिशन कराते हैं, किसी की आर्थिक मदद करते हैं। स्पेशल ये प्रोग्राम लेने का हमारा मकसद ये है कि मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडल इसको गठित होने को करीबन 8 से 10 साल हो गए, लेकिन 3 सालों से यहाँ पर एजुकेशन लोन तो शुरू है, लेकिन स्कॉलरशिप तो शुरू है, लेकिन जो बीज भांडवल और ये अदर जो लोन्स है वो व्यावसायिक लोन यहाँ पर अभी बंद है। उत्तराखंडात पावसामुळे प्रचंड प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली। अनेक निरपराध भाविक मारले गेले तर स्थानिक लोकांच्या घरादाराचा ठाव ठिकाणा राहिलेला नाही। हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमागे मोठ्या प्रमाणात तेथील राज्य सरकार तितकेच जबाबदार असल्याचं दिसून येत आहे। मन सुन्न करणारा महाप्रलय केदारनाथ धाम येथे झाला। पवित्र धामाची यात्रा करण्यासाठी निघालेले यात्रेकरू घरी परतलेच नाही। काही परतले ते जीवाभावाच्या नात्यांना तिलांजली देऊनच। विशेष म्हणजे या महाप्रलयाची कल्पना हवामान खात्यानं दिली होती। 14 जून रोजीच पहिला इशारा दिला गेला। त्यानंतर 15 जूनला 72 तासात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला। ITBP व रुद्रप्रयागचे DM यांनाही ही माहिती देण्यात आली होती। 15 जूनच्या ॲडवायझरीमध्येही 16 व 17 जूनला अतिवृष्टी होणार असल्याचं सांगून यात्रा 4 दिवस स्थगित करण्याचे संकेत देण्यात आले। 16 जूनलाही सकाळी संकेत दिले गेले आणि त्याच रात्री पावसानं आपलं रौद्र रूप दाखवलं। पावसाच्या बरोबरच नद्यांनीही रौद्र रूप धारण केलं व होत्याचं नव्हतं झालं। केदारनाथ, बद्रीनाथ, जोशीमठ, गंगोत्री, जमुनोत्री या भागासाठी हा हवामान खात्याचा इशारा होता। याकडे राज्य शासनानं सरळ दुर्लक्ष केलं। हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देऊन यात्रा स्थगित केली असती, गावं रिकामी केली असती तर जीवित व वित्तहानी टळली असती। हा भयंकर विनाश उघड्या डोळ्यांनी पाहावा लागला नसता। याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। वेळीच उपाययोजना केली असती तर हजारो जीव आज वाचले असते।